धाराशिव जिल्ह्याला सध्या पाणी टंचाईच्या झळा बसतात। जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रकल्पांनी मृत पाणीसाठ्याची पातळी ओलांडली आहे। 146 टँकरच्या द्वारे नागरिकांना पाणी पुरवठा केला जातोय। धरणातील पाणीसाठा संपल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली असून याच परिस्थितीचा तेरणा धरणातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। पाहूया। धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळाचं जे संकट आहे ते दिवसेंदिवस गडद बनत चाललेलं आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचं संकट देखील दिवसेंदिवस वाढतच असलेलं पाहायला मिळतंय। जर पाहिलं तर जिल्ह्यातील जे काही लहान मोठे प्रकल्प आहेत ते देखील आता कोरडे ठाक पडलेले आहेत। आपण धाराशिव तालुक्यातील तेरणा या धरण परिसरामध्ये या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे धरण आहे ते पूर्णपणे कोरडे ठाक पडलेलं पाहायला मिळत आहे। आपण धरणाचं जे काही जो धरणाच्या मधला भाग असतो त्या भागामध्ये या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर पाण्याचा लवलेशी असलेला पाहायला मिळत नाही। तर समोर थोडंसं आपण जर पाहिलं तर मृत पाणीसाठा जो आहे तो त्या ठिकाणी असलेला पाहायला मिळतोय। मात्र हा जो मृत पाणीसाठा आहे तो नेमका किती दिवस आता पुरणार असा प्रश्न पडलेला आहे। याच धरणातून धाराशिव शहर असेल, त्याच पद्धतीनं तेर असेल, येथील जे काही गावं आहेत त्यांना पाणी पुरवठा केला जातो। मात्र हे जे पाणी आहे ते किती दिवस टिकणार असा प्रश्न कुठेतरी पडलेला आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर ही जी परिस्थिती आहे ती जिल्हाभरातील जी काही संपूर्ण जी काही शहरं असतील तिथं असलेली पाहायला मिळते। याच अनुषंगानं जिल्हा प्रशासनानं तब्बल 750हून अधिक बोर आणि विहिरींचं अधिग्रहण केलेलं आहे। त्याच पद्धतीनं जर पाहिलं तर 146 टँकर्सद्वारे जिल्ह्याला पाणी पुरवठा कुठेतरी केला जातोय। हे जे काही टंचाईचं जे काही ग्रहण आहे ते दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं प्रशासनासमोरील देखील अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।